निशांत फॅन बंद करा. सो हॅलो स्टुडंट, आजचा आपला टॉपिक आपण बघणार आहोत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपण रिकॉलमध्ये सर्क्युलर मोशन डिफाईन केलं होतं. मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, तर इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. हे तुम्हाला आठवत असेल. आणि देर आर टू टाईप्स ऑफ सर्क्युलर मोशन म्हटलं होतं आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, आता त्यावेळेस सर्क्युलर मोशनचे आपण काही एक्झाम्पल बघितले होते. मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन, मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ, मोशन ऑफ टिप ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन, मोशन ऑफ टिप ऑफ हँड्स ऑफ क्लॉक, मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस, किंवा मोशन ऑफ सॅटेलाइट अराउंड द अर्थ. ओके, तर हे जे सर्व जे एक्झाम्पल आहेत दे आर एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, मग आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं की द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ अ कॉन्स्टंट लिनियर स्पीड और अँग्युलर स्पीड. म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म होत असताना जर लिनियर स्पीड आणि अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट राहत असेल तर त्या मोशनला आपण म्हणू युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, तर डेफिनेशन लक्षात घ्या की मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ अ कॉन्स्टंट लिनियर स्पीड और अँग्युलर स्पीड. ओके, सो डेफिनेशन लिहिणार आपण. मोशन ऑफ पार्टिकल along the circumference of circle with a constant linear speed or angular speed omega is called युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर याचा आपण एकच एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल सर्क्युलर मोशनचे सर्व एक्झाम्पल हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे असतील. ओके, सो ज्या हॉरिझॉन्टल प्लेनमधली जी मोशन आहे ती. ओके, मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. ओके, आता कन्सिडर करा की एखादा पार्टिकल जो आहे तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जी आहे ती परफॉर्म करत आहे. आणि अकॉर्डिंग टू डेफिनेशन काय म्हटलं आपण की इन विच द लिनियर स्पीड और अँग्युलर स्पीड इज अ कॉन्स्टंट. ओके, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर स्पीड म्हणजे काय? मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी इज अ कॉन्स्टंट. ओके, पण आपल्याला माहीत आहे की जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो देन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इज चेंजेस. म्हणजे पार्टिकल इथं असेल तर डायरेक्शन असेल अलॉंग द टँजंट, इथं असेल तर डायरेक्शन असेल अलॉंग दिस टँजंट, इथं असेल तर डायरेक्शन असेल अलॉंग द टँजंट, इथं असेल तर डायरेक्शन असेल अलॉंग द टँजंट. ओके, आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय होतं की मॅग्निट्यूड ऑफ दी स्पीड, लिनियर स्पीड म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ द लिनियर व्हेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट राहते, बट द डायरेक्शन इज द चेंजेस. डायरेक्शन काय होत आहे? चेंज होत आहे. आता आपल्याला माहीत आहे की ॲक्सेलरेशन, लिनियर ॲक्सेलरेशन डिफाईन केलं होतं आपण किंवा रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. म्हणजे ॲक्सेलरेशन केव्हा प्रोड्यूस होते? इफ द व्हेलॉसिटी इज अ चेंज इन अ डायरेक्शन और चेंज इन अ मॅग्निट्यूड. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये मॅग्निट्यूड तर चेंज होत नाही. मॅग्निट्यूड चेंज होत आहे काय? नाही. म्हणजे अलॉंग द टँजंट जे ॲक्सेलरेशन आहे ते असेल 0. ओके, तर इथं आपल्याला डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड ह्या दोन्ही लक्षात घ्यायच्या. द डायरेक्शन जर चेंज होत असेल व्हेलॉसिटीची तर ती ॲक्सेलरेशनमुळेच होणार, आणि मॅग्निट्यूड जर चेंज होत असेल तर तीसुद्धा ॲक्सेलरेशनमुळे होणार. दॅट मीन्स देर आर टू कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन. एक असेल अलॉंग द टँजंट आणि एक असेल ड्यू टू द चेंज इन द डायरेक्शन. ते आपण नंतर बघणार आहोत. पण अलॉंग द टँजंट मॅग्निट्यूड जी आहे ती कॉन्स्टंट आहे. ओके, म्हणजे ॲक्सेलरेशनचा जो कंपोनंट अलॉंग द टँजंट आहे तो का होईल? 0 होईल. आता तो कंपोनंट एक तर इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी असेल किंवा अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. सो अलॉंग द टँजंट मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इज अ कॉन्स्टंट. दॅट्स वाय अलॉंग द टँजंट ॲक्सेलरेशनचा कंपोनंट जो आहे तो 0 असेल. सो अलॉंग द टँजंट जे ॲक्सेलरेशन असेल ते असेल टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आणि ते काय असते? 0. ते काय असते? 0. ओके, सो
in UCM magnitude of linear velocity is constant. Therefore component of linear acceleration, that is the tangential acceleration, is 0. हे लक्षात ठेवा. ओके. In UCM direction of linear velocity is changes which is along the tangent, ओके. मग आता व्हेलॉसिटीची डायरेक्शन अलॉंग द टँजंट चेंज होते, दॅट मीन्स देर इज अ ॲक्सलरेशन. म्हणजे तिथं या चेंज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटीला रिस्पॉन्सिबल कोण असलं पाहिजे, तर ॲक्सलरेशन. ओके. सो द ॲक्सलरेशन ड्यू टू विच देर इज अ चेंज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड रॅडियल ॲक्सलरेशन और सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. याचा अर्थ काय की जेव्हा वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते, म्हणजे चेंज होणाऱ्या वेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे तर ती असेल टुवर्ड द सेंटर आणि अलॉंग द रेडियस, आणि दॅट्स वाय द ॲक्सलरेशन विच इज टुवर्ड द सेंटर अँड अलॉंग द रेडियस इज कॉल्ड रॅडियल ॲक्सलरेशन. लक्षात आलं काय की वेलॉसिटीची जी डायरेक्शन चेंज होत आहे त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे, तर ॲक्सलरेशन आहे. मग आता चेंज होणाऱ्या वेलॉसिटीची डायरेक्शन जी आहे ती असते टुवर्ड द सेंटर आणि अलॉंग द रेडियस, हे आपण पाहणार आहोत. आणि म्हणून जे ॲक्सलरेशन याला रिस्पॉन्सिबल आहे त्याची डायरेक्शनसुद्धा असते टुवर्ड द सेंटर आणि अलॉंग द रेडियस, म्हणजेच त्याला म्हणायचं रॅडियल ॲक्सलरेशन. म्हणजे रिझल्टंट ॲक्सलरेशन जे आहे, रिझल्टंट ॲक्सलरेशन, आता रिझल्टंट ॲक्सलरेशन असलं पाहिजे अलॉंग दिस डायरेक्शन. मग या ॲक्सलरेशनचा एक कॉम्पोनंट आहे अलॉंग द टँजंट, जो ड्यू टू द चेंज इन द मॅग्निट्यूड जो आहे तो प्रोड्यूस होणार. पण इथं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे म्हणजे टँजेन्शियल ॲक्सलरेशन 0. एक कंपोनंट असेल अलॉंग द रेडियस, हा कशामुळे प्रोड्यूस होणार, ड्यू टू द चेंज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, आणि चेंज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी असेल टुवर्ड द सेंटर आणि अलॉंग द रेडियस. आणि म्हणून या रिझल्टंट ॲक्सलरेशनचा एक कंपोनंट असतो टुवर्ड द सेंटर आणि अलॉंग द रेडियस, तर त्या ॲक्सलरेशनला आपण म्हणणार रॅडियल ॲक्सलरेशन. ओके. सो ॲक्सलरेशन रिस्पॉन्सिबल to change in direction of velocity is radial acceleration or centripetal acceleration. त्याला डिनोट करणार आपण AR बार. ओके. सो रॅडियल ॲक्सलरेशन और सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन म्हणजेच काय, that is the radial acceleration or centripetal acceleration. याला शॉर्ट मध्ये मी लिहितो radial acceleration, centripetal acceleration. The acceleration which is towards the center and along the radius is called radial acceleration or centripetal acceleration. Okay. So which is given by, that is the radial acceleration equals to minus omega square into r bar. तर हे कसं आलं, तर याच्यासाठी एक एक्सप्लेनेशन आहे, ते फक्त एवढं लक्षात ठेवा की हा आहे व्हेक्टर फॉर्म, आणि याच्यावरून काय दिसतंय आपल्याला मग की डायरेक्शन ऑफ रॅडियल ॲक्सलरेशन अँड डायरेक्शन ऑफ रेडियस वेक्टर. आता ही पोझिशन ए जर कन्सिडर केली तर हा होईल रेडियस वेक्टर OA, सेंटरपासून ड्रॉ केलेला वेक्टर, हे आपण पाहिलेला. तर या दोन्हीची डायरेक्शन अपोजिट आहे असं काय शो करत आहे, हे निगेटिव्ह साईन. ओके. आता रॅडियल ॲक्सलरेशन डायरेक्शन टुवर्ड द सेंटर कशी येते, आता जेव्हा पार्टिकल ए या पोझिशनवरती असेल तर वेलॉसिटी असेल अलॉंग दिस टँजंट, जेव्हा पार्टिकल बी या पोझिशनवरती असेल तेव्हा असेल वेलॉसिटी अलॉंग द टँजंट.
तर या वेलॉसिटीला इनिशियल वेलॉसिटी, याला फायनल वेलॉसिटी आपण म्हटलं, तर वेलॉसिटी चेंज होत आहे. सो द डायरेक्शन ऑफ चेंज इन वेलॉसिटी असेल अलॉंग दिस. म्हणजे याला आपण एक परपेंडिक्युलर पी ए, याला क्यू बी कन्सिडर केला. तर हा पी क्यू काय डिनोट करेल? चेंज इन वेलॉसिटी. आता पॉईंट ए आणि पॉईंट बी हे दोन्ही एकमेकाच्या जर खूप जवळ असतील तर चेंज इन वेलॉसिटी का होईल? ती खाली खाली येईल, लाईक दिस. म्हणजे जसा पॉईंट ए आणि पॉईंट बी एकमेकाच्या क्लोज येतील तर चेंज इन वेलॉसिटी ती खाली खाली येईल. आणि जर एकदम क्लोज असतील पॉईंट ए अँड बी फॉर द स्मॉल इंटरवल ऑफ टाईम इफ द पार्टिकल मूव फ्रॉम ए टू बी, आता पॉईंट बी इथं जर असेल तर चेंज इन वेलॉसिटी असेल अलॉंग दिस. आणि एक वेळ असेल की ही चेंज इन वेलॉसिटी असेल अलॉंग द रेडियस आणि याची डायरेक्शन असेल टुवर्ड द सेंटर, है ना. सो अलॉंग द टँजंट ही वेलॉसिटी, अलॉंग द रेडियस ही वेलॉसिटी चेंज होत आहे ज्याची डायरेक्शन आहे टुवर्ड द सेंटर. म्हणजे जे ॲक्सलरेशन आहे तिथं तर त्याची डायरेक्शनसुद्धा असेल टुवर्ड द सेंटर अलॉंग द रेडियस आणि त्याला आपण म्हणू रेडियल ॲक्सलरेशन. याला मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल ए आर इक्वल्स टू आर इंटू ओमेगा स्क्वेअर, हा झाला फर्स्ट फॉर्म मॅग्निट्यूड ऑफ रेडियल ॲक्सलरेशन. सेकंड आपल्याला रिलेशन माहीत आहे, लिनियर वेलॉसिटी इक्वल्स टू रेडियस इंटू अँग्युलर वेलॉसिटी, है ना. आता ही व्हॅल्यू जर आपण इथं प्लेस केली, ओमेगाची व्हॅल्यू काय होईल? व्ही अपॉन आर, इथं स्क्वेअर आहे म्हणजे याला आपण लिहिणार की दॅट इज आर इंटू व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, म्हणजे हा होईल व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा झाला सेकंड फॉर्म ऑफ रेडियल ॲक्सलरेशन, व्ही स्क्वेअर अपॉन आर. परत 1 अपॉन आरची व्हॅल्यू जर प्लेस केली, आर इकडेच आपण शिफ्ट केला, 1 अपॉन आर इक्वल्स टू ओमेगा इंटू व्ही. ओके, तर हा झाला सेकंड फॉर्म. ओके, थर्ड फॉर्म काय होईल? रेडियल ॲक्सलेशन इक्वल्स टू दॅट इज 1 अपॉन आर इक्वल्स टू काय होईल? ओमेगा अपॉन व्ही, म्हणजे व्ही स्क्वेअर इंटू ओमेगा अपॉन व्ही. सो दॅट इज व्ही इंटू ओमेगा. हा झाला थर्ड फॉर्म. ओके, so the acceleration due to which the direction of velocity just changes is called radial acceleration, which is toward the center and along the radius. Okay, second, radial acceleration and the direction of velocity both are always perpendicular. हे दोन्ही कसे असतील? परपेंडिक्युलर आहे, जसं डायग्राममध्ये आपल्याला दिसते. ओके, the magnitude of radial acceleration is always constant. Okay, so in UCM radial acceleration, so that is radial acceleration and direction of velocity is perpendicular. Radial acceleration is a constant in magnitude. Radial acceleration is constant in magnitude and radial acceleration is toward the center. Radial acceleration is towards the center. Okay, तर चेंज इन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी डायरेक्शन चेंज होता है पण मॅग्निट्यूड जी आहे ती कॉन्स्टंट राहत आहे. तर केव्हा पॉसिबल आहे? की जेव्हा तिथं रेडियल ॲक्सलेशन असेल आणि म्हणून पार्टिकल काय करतो? तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो की ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहते पण डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी काय होत राहते? चेंज होत राहते. ओके, आता हे आपण रेडियल ॲक्सलेशन डिफाईन केलं आपण लिनियर स्पीडवर. ओके, मग आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये परत काय म्हटलं की अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट असते. अँग्युलर स्पीड काय? कॉन्स्टंट आहे. ओके, हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता अँग्युलर स्पीड जर कॉन्स्टंट राहत असेल, ओके, तर याचा अर्थ अँग्युलर ॲक्सलरेशन जे आहे, अँग्युलर ॲक्सलरेशन प्रोड्यूस होईल का युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये? नाही. तर इन UCM द अँग्युलर ॲक्सलरेशन इज 0 बिकॉज द अँग्युलर स्पीड इज अ कॉन्स्टंट. ओके, म्हणजे हा डी ओमेगा बार बाय डी टी जो आहे तो जर कॉन्स्टंट राहत असेल तर अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा बार इज 0. लक्षात आलं काय? की जसं आपण लिनियर ॲक्सलरेशन डिफाईन करतो रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलॉसिटी, तसं अँग्युलर ॲक्सलरेशन काय होईल? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. पण इथं अँग्युलर वेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट, याचा अर्थ अँग्युलर ॲक्सलरेशन प्रोड्यूस होईल काय? नाही.
म्हणून इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँग्युलर ॲक्सलरेशन जे आहे ते 0 असते. परत टँजेन्शियल ॲक्सलरेशनसुद्धा काय असते 0 असते. ओके, मग आपल्याला माहीत आहे की डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी ती असेल अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. हे आपण मागच्या टॉपिकमध्ये बघितलं होतं अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये. ओके, तर ह्या ज्या टर्म्स आहे ह्या लक्षात ठेवा. तर आय होप युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण पाहू नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, सो थँक्यू स्टुडंट.